तुमच्यात दैवी शक्ती आहे का? नमस्कार मित्रांनो. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट घडते ज्याचं कारण आपल्याला लगेच समजत नाही. एखादा निर्णय घेण्याआधी मनातून अचानक एक वेगळीच जाणीव होते. एखाद्या व्यक्तीपासून दूर राहावंसं वाटतं. एखाद्या ठिकाणी गेल्यावर मन शांत होतं किंवा एखादी गोष्ट घडण्याआधीच तिची चाहूल लागण्यासारखी वाटते. काही आध्यात्मिक मान्यतेमध्ये अशा अनुभवांना आपल्या अंतर्मनाची किंवा दैवी शक्तीची सूक्ष्म जाणीव मानली जाते. पण खरंच प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी काही अदृश्य शक्ती असते का? आणि असेल तर ती आपल्याला कोणत्या संकेतांमधून जाणवू शकते? आज जाणून घेऊया असे 9 अनुभव जे अनेक जण आध्यात्मिक संकेत मानतात. पहिला संकेत, एखाद्या गोष्टीबद्दल अचानक मन सावध होणे. काही वेळा बाहेरून सगळं अगदी व्यवस्थित दिसत असतं, पण एखादं काम करण्याआधी किंवा एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी मनात अचानक एक विचार येतो, थोडं थांब. यामागे नेहमीच दैवी शक्ती आहे असं म्हणता येणार नाही. आपल्या पूर्वानुभवातून निर्माण झालेली अंतर्मनाची जाणीवही असू शकते. पण अशा वेळी त्या भावनेकडे दुर्लक्ष करण्याऐवजी शांतपणे परिस्थिती तपासून पाहणं शहाणपणाचे ठरू शकतं. दुसरा संकेत, चुकीच्या व्यक्तीपासून स्वतःहून दूर जाण्याची इच्छा होणे. कधी एखाद्या व्यक्तीशी बोलताना काहीही चुकीचं घडलेलं नसतं, तरी मन त्या व्यक्तीपासून अंतर ठेवायला सांगतंय. काही आध्यात्मिक परंपरामध्ये याला सूक्ष्म ऊर्जा जाणवण्याशी जोडलं जातं. मात्र कोणाबद्दलही केवळ एका भावनेवरून निष्कर्ष काढू नका. व्यक्तीच्या वागणुकीकडेही लक्ष द्या. तिसरा संकेत, कठीण परिस्थितीत अचानक योग्य विचार सुचणे. समस्या मोठी असते, मन अस्वस्थ असतं, पण अचानक एखादा साधा उपाय सुचतो आणि परिस्थितीतून मार्ग काढण्याची दिशा मिळते. काही जण याला दैवी मार्गदर्शन मानतात. तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या मेंदूने आधीच्या अनुभवांमधून योग्य पर्याय शोधलेला असू शकतो. कोणतेही स्पष्टीकरण नसो, अशा क्षणी आलेल्या चांगल्या विचाराची किंमत नक्कीच असते. चौथा संकेत, एखाद्या व्यक्तीची किंवा जागेची उपस्थिती मनाला शांत वाटते. काही लोकांच्या सहवासात गेल्यावर आपल्याला कारण नसतानाही सुरक्षित आणि शांत वाटतं. काही ठिकाणी गेल्यावरही असंच जाणवतं. आध्यात्मिक मान्यतेनुसार याला सकारात्मक ऊर्जा मानलं जाऊ शकतं. पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीचा स्वभाव, आपले पूर्वानुभव आणि त्या वातावरणाचा परिणामही यामागे असू शकतो. पाचवा संकेत, एकाच प्रकारचा योगायोग वारंवार समोर येणे. एखादा शब्द, एखादी व्यक्ती, एखादा विषय किंवा एखादी कल्पना तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा पुन्हा दिसू लागते. मग मनात प्रश्न निर्माण होतो, हा फक्त योगायोग आहे की मला काहीतरी लक्षात घ्यायला सांगितलं जातंय? आध्यात्मिक जगतात अशा अनुभवांना काही जण अर्थपूर्ण संकेत मानतात. मात्र त्याचा अर्थ स्वतःच्या परिस्थितीशी जोडून शांतपणे विचार करणं अधिक योग्य आहे. सहावा संकेत, एखादी गोष्ट टळल्यानंतर तिचं महत्व समजणे. कधी एखादं काम होत नाही, एखादी भेट रद्द होते किंवा एखादी संधी हातातून निघून जाते. त्या क्षणी आपल्याला वाईट वाटतं, पण काही दिवसांनी किंवा महिन्यांनी लक्षात येतं की ते घडलेलं नसणं कदाचित आपल्या आयुष्यासाठी चांगलंच ठरलं. अशा प्रसंगाकडे अनेक जण मागे वळून पाहताना दैवी संरक्षण म्हणून पाहतात. सातवा संकेत, एकटेपणातही हातून धीर मिळणे. बाहेरून कुणी आपल्याला आधार देत नसताना अचानक मनात एक शांत विचार येतो, मी हेही पार करेल. परिस्थिती बदललेली नसते, पण आपली आतली ताकद बदललेली असते. काही आध्यात्मिक मान्यतेमध्ये यालाच आपल्या आत असलेल्या दैवी शक्तीची जाणीव मानलं जातं. आठवा संकेत, एखाद्या निर्णयाबद्दल मनात अचानक स्पष्टता निर्माण होणे. अनेक दिवस आपण 2 पर्यायांमध्ये अडकलेलो असतो, पण एका क्षणी कोणता मार्ग निवडायचा हे अचानक स्पष्ट होतं. हा अनुभव अनेकांना येतो. त्याला दैवी संकेत मानायचा की आपल्या मनाने केलेल्या दीर्घ विचारातून आलेली स्पष्टता मानायची, हे प्रत्येकाने स्वतः ठरवावं. मात्र निर्णय घेताना भावना आणि वास्तव दोन्हीचा विचार करणं महत्वाचं आहे. आणि आता शेवटचा 9वा संकेत, परिस्थिती बदलण्याआधी आपण स्वतः बदलायला सुरुवात करणे. हा सर्वात सूक्ष्म संकेत आहे. मोठा बदल बाहेरून सुरू होण्याआधी आपल्या विचारांमध्ये बदल होतो. ज्या गोष्टी पूर्वी महत्वाच्या वाटत होत्या त्या अचानक गौण वाटू लागतात. काही जुन्या सवयी सोडाव्याशा वाटतात.
चुकीच्या नात्यांपासून अंतर ठेवावंसं वाटतं आणि स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होते. काही आध्यात्मिक मान्यतेनुसार हा बदल म्हणजे आपल्या आयुष्यातील पुढच्या टप्प्यासाठी मिळणारी आतली तयारी असू शकते. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या आयुष्यात असा एखादा अनुभव आला तर लगेच त्याला चमत्कार किंवा दैवी संदेश समजू नका. आधी स्वतःला एक प्रश्न विचारा, हा अनुभव मला काय शिकवतोय? कदाचित आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती एखाद्या अदृश्य जगात शोधण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या अंतर्मनाला समजून घेण्यात असेल. जर या 9 संकेतापैकी एखादा अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी जाणवला असेल तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. तुमचा अनुभव कदाचित दुसऱ्या व्यक्तीलाही स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला शिकवेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशाच गूढ, आध्यात्मिक आणि स्वतःला जाणून घेण्यास मदत करणाऱ्या विषयासाठी चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया अशा नवनवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.